गटाराच्या पाण्यामध्ये भाजी धुण्याचा किळसवाणा प्रकार घडला। गटारीच्या पाण्यात भाजी धुतानाचा व्हिडिओ समोर आलाय। उल्हासनगरच्या खेमाडी मार्केट परिसरातली ही घटना आहे। भाजी विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो। डर्टी भाजी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। उल्हासनगरमध्ये चक्क गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुतल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय। हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांकडून आता संताप व्यक्त केला जातो। उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भाजीपाला विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। मेथी बेच रहा और वो भी गटर के पानी से, गटर के पानी में मेथी। उल्हासनगरमध्ये चक्क गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुतल्या जात होत्या आणि हा किळसवाणा प्रकार समोर आलाय। याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी आता संताप व्यक्त केलाय। उल्हासनगरच्या खेमाडी मार्केट परिसरात ही घटना घडली। भाजी विक्रेत्यांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो। दरम्यान अशा भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते। कितने में बेच रहा है? गटाराच्या पाण्यात भाजी धुतल्याचा किळसवाणा प्रकार घडलाय। गटारीच्या पाण्यात भाजी धुतानाचा व्हिडिओ समोर आलाय। उल्हासनगरच्या खेमाडी मार्केट परिसरातला हा व्हिडिओ। दरम्यान अशा भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। चंद्रशेखर, अतिशय किळसवाणा प्रकार घडलाय। गटाराच्या पाण्यात भाजी धुतल्या जातात। या प्रकरणी आता काही कारवाई झाली आहे का? निश्चितच, कारण की गेल्या 2 दिवसापासून हा व्हिडिओ व्हायरल होतोय। एका व्यक्तीने हा व्हिडिओ काढलेला आहे। खेमानी परिसरात हे भाजी विक्रेते आहेत। हे जे नाल्याचं पाणी असतं, त्या नाल्याच्या पाण्यामध्ये जो चेंबर असतं, या चेंबरमध्ये हे भाजी धुतली जाते आणि हीच भाजी नागरिकांना विकली जाते। त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे हा जेव्हा महापालिकेच्या निर्देशात आलेला आहे, त्यानंतर महापालिका आता काय कारवाई करते हे पाहावं लागेल। धन्यवाद चंद्रशेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर उल्हासनगर मधला हा किळसवाणा प्रकार समोर आलाय। चक्क गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुतल्या जात होत्या। या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। आरोग्य विभागाने कारवाई करावी अशी मागणी केली जाते। ये देखो ये बंदा